नमस्कार, स्वागत आहे आपल्या सर्वांचं माझ्या आई स्पेशल किचन मध्ये। आज मी आपल्यासाठी घेऊन आली आहे बदाम शेक। गरमीमध्ये सर्वांनाच थंड थंड प्यावंसं वाटतं, खावंसं वाटतं, तर मग ही रेसिपी तुम्हा सर्वांना खूप आवडेल। बदामामध्ये कॅल्शियम, फायबर, मॅग्नेशियम भरपूर प्रमाणामध्ये असतं आणि बदाम आपल्या हार्टसाठी तर खूपच उपयुक्त आहे, आपल्या सर्वांनाच हे माहिती आहे। चला तर मग बनवूया डिलिशियस यम्मी यम्मी बदाम शेक। मिल्कशेक, बदाम मिल्कशेक बनवण्यासाठी सर्वात आधी आता घेतली आहे मी कढई। त्यात आपल्याला घालायचे अगदी थोडंसं पाणी घालायचं। पाणी घालण्यामागे कारण हे असतं की दूध नंतर खाली लागत नाही, त्याच्यामुळे आधी थोडं पाणी घालायचं। सगळीकडनं थोडं हलवून घेते। आता यात घालते मी 1 लिटर फुल क्रीम दूध। फुल क्रीम दूध घ्यायचं म्हणजे बदाम शेक आपला, बदाम मिल्कशेक खूप छान बनतो। दूध आता आपल्याला छान व्यवस्थित थोडं आटवून घ्यायचंय, घट्ट करून घ्यायचंय दूध, म्हणजे कमीत कमी 20% तरी आपल्याला दूध घट्ट करायचंय। हे दूध आता गरम व्हायच्या आधी यातलं थोडंसं दूध आपण एका बाउलमध्ये काढून घेऊ, कारण आपल्याला याच्यामध्ये कस्टर्ड पावडर मिक्स करायचंय आणि कस्टर्ड पावडर कधी पण थंड दुधामध्ये मिक्स करायचं, गरम दुधामध्ये कधीच करायचं नाही। थोडंसं काढून घेतले मी। दूध उकळत आहे तोपर्यंत हे घेतले आहेत मी 20 बदाम, कमीत कमी 20 बदाम आहेत हे। याला मी रात्रभर पाण्यामध्ये भिजायला ठेवलं होतं, याची साल काढून घेतले आणि आता आपल्याला याला मिक्सर मधून काढून घ्यायचं। याच्यामध्ये आपण थोडंसं दूध घालूया, म्हणजे हे छान पेस्ट तयार होईल याची। मी जे कढईमध्ये दूध तापायला ठेवलेलं आहे त्यातलंच मी थोडंसं दूध घेतलं, कारण दूध अजून काही फारसं गरम झालेलं नाही। याला आता मिक्सर मधनं छान व्यवस्थित बारीक काढून घेते। खूप असं फाईन पण पेस्ट नाही करायची, थोडीशी जाडसर ठेवायची। बदामाची पेस्ट करून झाली माझी। एकीकडे गॅसवर दूध पण उकळत आहे, ही साईडला मलाई लागू नाही द्यायची, मलाई याच्यामध्ये घेऊन द्यायची। याला असं सारखं हलवत राहायचं। या दुधामध्ये आता आपण थोडंसं केशर घालूया, कारण केशरमुळे कलर छान येईल। एका बाउलमध्ये जे आपण थंड दूध काढलं होतं त्यात घालायचं आपल्याला आता हे कस्टर्ड पावडर। मी घेतलं आहे व्हॅनिला फ्लेवरचं, तुम्हाला ज्या फ्लेवरचं मिळेल त्या फ्लेवरचं घ्या। हे घालायचं आहे आपल्याला 1.5 टीस्पून, म्हणजे या छोट्या चमच्याने 1.5 चमचा, कारण आपल्याला खूप घट्ट असं नको आहे। याला व्यवस्थित हलवून घ्यायचं, याच्यामध्ये लम्स नाही झाले पाहिजे। हे बघा आता हे छान मिक्स झालं, याच्यामध्ये कुठेही गाठी नाही। दूध आता बऱ्यापैकी घट्ट होत आलं, त्यात घालते मी 4 टेबलस्पून साखर। थोडीशी तुम्ही कमी जास्त करू शकता, पण 4 टेबलस्पून 1 लिटरला ठीक आहे। साखर आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि गॅस अगदी लो ठेवायचा, लो टू मीडियम फ्लेमवर आपल्याला सगळं करायचंय। गॅस बिलकुल वाढवायचा नाही, कारण दूध खाली लागलं नाही पाहिजे। आणि तुमच्याकडे कस्टर्ड पावडर नसेल तर तुम्ही कॉर्नफ्लॉवर सुद्धा घालू शकता, ते सुद्धा एक ऑप्शन आहे तुमच्याकडे। तर दुधामध्ये घालूया ही आपण कस्टर्ड पावडर। ही एकदम नाही घालायची, थोडं एका हाताने हलवत राहायचं आणि एका हाताने थोडी थोडी आपण ही कस्टर्ड पावडरची पेस्ट घालायची किंवा मिश्रण। आता मी परत थोडं घालते आणि हलवून घेते। हे खाली बिलकुल चिपकलं नाही पाहिजे, एवढं मात्र लक्ष द्यायचं। याला सारखं हलवत राहिलं आणि गॅस जर वाढवला नाही तर खाली लागत नाही दूध। आता यात घालून घेऊया आपण ही बदामाची पेस्ट। पेस्ट घातल्यानंतर सुद्धा आता मात्र आपण याला एकसारखं हलवत राहायचं, लो टू मीडियम फ्लेमवर, छान घट्ट होईपर्यंत। खूप जास्त घट्ट नको आणि खूप जास्त पातळ पण नको। तुम्ही बाहेरचा बदाम शेक, मिल्क शेक पिलाच असेल, तुम्हाला आयडिया असेल किती घट्ट पातळ असतो तो। आता मी याला एकसारखं हलवतंय, पण हे झाला नाहीये। कशावरून ओळखायचं हे बघा, ही चमचा, याला काही सुद्धा दूध लागलेलं नाहीये। जेव्हा हे थोडंसं ह्या मागच्या साईडला लागेल तेव्हा समजायचं आपला मिल्कशेक तयार आहे। अजून हे व्हायचंय। हे आहेत थोडेसे ड्रायफ्रुट्स, काजू, बदाम, पिस्ता, हे आता आपण यात घालायचे।
थोडेसे ड्रायफ्रुट्स मी डेकोरेशनसाठी वर काढून ठेवले बाजूला। या पद्धतीने जर का तुम्ही घरी बदाम शेक बनवला तर अगदी विकतच्या पेक्षा खूप छान आणि कमी खर्चामध्ये बदाम मिल्क शेक आपला तयार होतो। मुलांना तर खूप आवडेल। आता हे जवळपास होत आलं छान व्यवस्थित, बघू शकाल आपण, छान घट्ट पण झालं। आणि आपल्याला याला फ्रीजमध्ये ठेवायचंय थोडंसं थंड करून, जवळपास 2 तासासाठी, कमीत कमी 2 तासासाठी किंवा 1 तासासाठी ठेवा। आणि जर तुम्ही आदल्या दिवशी बनवून ठेवलं आणि उद्या जरी पिलं तरी सुद्धा छान राहतो बघा, मस्त घट्ट होतो। त्याच्यामुळे आता आपण गॅस बंद केला तरी चालेल। बघू शकाल आपण, ह्या कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला हा पाहिजे। याला मी एका बाउलमध्ये शिफ्ट करून घेतलं। आता याला मी काय करते, थोडं थंड करून रूम टेम्परेचरवर थोडं गार करते आणि नंतर 1-1.5 तासासाठी याला मी फ्रीजमध्ये ठेवते। फ्रीजमध्ये याला थंड करून घेतलं मी। खूप छान असा हा थंडगार असा आपला हा बदाम मिल्क शेक तयार झाला। आता याला आपण सर्व करून घेऊया। याला आता आपण थोडं डेकोरेट करूया। थोडेसे बदाम, थोडेसे काजू, थोडासा पिस्ता घालायचा आणि अगदी थोडंसं केशर घालून घेतलं मी। बघा आता तो बदाम शेक किती छान दिसत आहे। जेवढा दिसायला छान तितका तो प्यायला सुद्धा अगदी टेस्टी आणि हेल्दी। तर आपण सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा। घरच्या घरी अगदी विकतच्या पेक्षाही चांगला बदाम मिल्क शेक आपण सहज बनवू शकतो। चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एक छानशा रेसिपीसह। तोपर्यंत धन्यवाद।